पावसाची रिमझिम सुरू आहे, मात्र या पावसाचा कुठलाही व्यत्यय या सगळ्यांच्या आनंदामध्ये, उत्सवामध्ये, ऊर्जेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये। हळूहळू हे गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहे। मुंबईतल्या श्रॉफ बिल्डिंग, लालबागमधल्या श्रॉफ बिल्डिंग या ठिकाणी आता परळचा राजा येऊन पोहोचलेला आहे आणि आता परळच्या राजावरती श्रॉफ बिल्डिंग या ठिकाणी पुष्पवृष्टी होणार आहे। राफेल विमानाद्वारे यावेळी ही पुष्पवृष्टी केली जाते। आणखी एक बाप्पाचं मनमोहक असं हे रूप आपण पाहतो आहोत मुंबईमधलं। मुंबईच्या गिरगाव चौपाटी परिसरामधनं हे दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। एक एक करून मुंबईमधल्या अनेक आता उंच मूर्ती या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। मुंबईतली अर्थातच लालबाग परळ परिसरामधली मोठी गणेश मंडळं ही अजूनही या प्रवासामध्येच आहेत, मात्र जवळपासची जी मोठी मंडळं आहेत ती आता गिरगाव चौपाटीवरती पोहोचायला सुरुवात झालेली आहे। तर तिकडे नागपूरमधली दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये अशा पद्धतीनं देशभरातली संस्कृती आणि कला यांचं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं आहे। हा खऱ्या अर्थानं आपल्याला अभिप्रेत असलेला गणेश उत्सवाचा सोहळा आहे, जो आपण या क्षणाला आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहतो, ज्यामधनं देशातली एकता दिसते, देशातलं वैविध्य दिसतंय आणि त्यातूनच दिसतोय तो अर्थातच आपल्या बाप्पाप्रती असलेल्या श्रद्धेतनं व्यक्त होणारा आनंद, जो आपण नागपूरमध्येही तसाच पाहतोय आणि मुंबईतल्या या सगळ्या रस्त्यावरती गर्दीमधनंही तसाच ओसंडून वाहताना पाहतोय। अक्षरशः भाविकांचा सागर या क्षणाला मुंबईच्या रस्त्यांवरती लोटल्याचं चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते आणि त्याचीच ही काही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहोत। मुंबई आणि कोल्हापूर दोन ठिकाणची दृश्य आपण बघतो। कोल्हापूरमधला गणेश विसर्जनाचा सोहळा, तिकडची मिरवणूक सुद्धा अर्थातच परंपरा आणि संस्कृती या जोडीला आधुनिकतेची जोड असणार। या ठिकाणी व्यत्यय आलेला आहे। पोलीस या मिरवणुकीमध्ये आलेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की यावेळेला डॉल्बी आणि डीजे वाजवण्यावरती बंदी आहे, मात्र तरीसुद्धा काही मंडळांकडनं याचं पालन न झाल्यामुळे पोलिसांनी या सगळ्या मिरवणुकीमध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत। डीजे डॉल्बी बंद करण्याची विनंती या सगळ्या मंडळांना करण्यात आलेली आहे। पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव आपण सर्वजण साजरे करतो आहोत आणि यामुळे अर्थातच डीजे आणि डॉल्बीच्या वादनावरती बंदी घालण्यात आलेली आहे, मात्र तरीसुद्धा काही मंडळांकडनं याचं उल्लंघन होत असल्यामुळे आता पोलिसांनी या मिरवणुकीमध्ये हस्तक्षेप केल्याचं आपल्याला कोल्हापुरात पाहायला मिळतं आहे। पर्यावरणपूरक आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारा गणेशोत्सव आणि तशीच विसर्जन मिरवणूक अर्थातच आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे, मात्र तरीसुद्धा जेव्हा अशा पद्धतीनं एखादी घटना घडते तेव्हा पोलीस बांधव या ठिकाणी हस्तक्षेप करतात। पुण्यामधनं डाव्या बाजूला दृश्य आपण बघतोय, एक ॲम्ब्युलन्स या सगळ्या गर्दीमध्ये अडकल्याचं चित्र दिसतंय, मात्र हे सगळे भाविक जे आहेत, पुणेकर भक्तगण जे आहेत, ते या आणखी एका ॲम्ब्युलन्सला वाट काढून देताना आपल्याला पाहायला मिळतात। जेव्हा जेव्हा आपण बघितलंय या सगळ्या दरम्यान एखादी ॲम्ब्युलन्स जात असते, तेव्हा या सगळ्या गर्दीतली शिस्त आपल्याला या निमित्तानं, या प्रसंगाच्या निमित्तानं अनुभवायला मिळते आणि ही सगळी गर्दी एकाएकी बाजूला होते आणि कुठलाही व्यत्यय आपल्या या सगळ्या आनंदामुळे कोणाच्या मार्गामध्ये येणार नाही याची काळजीसुद्धा पुणेकर आवर्जून घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर तीन ठिकाणची ही दृश्य आहेत। मुंबईमधले मोठे गणपती बाप्पा आता विसर्जन मिरवणुकीमध्ये चौपाटीच्या दिशेने पोहोचत आहेत, तर नागपूरमध्ये आपल्याला देशभरातल्या कलेचं, संस्कृतीचं वैविध्य पाहायला मिळतं आहे, तर कोल्हापूरमध्ये तिकडे डीजे आणि डॉल्बी वाजवल्यामुळे मिरवणुकीमध्ये काहीसा व्यत्यय आलेला आहे। पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि अर्थातच डीजे आणि डॉल्बी वाजवण्याला त्यांनी मज्जाव केलेला आहे। पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करण्याचा आपल्या सर्वांचा प्रयत्न आणि त्याचं पालन विशेषतः राज्यभरामध्ये आता होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। काही अपवाद वगळले तर पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव जो अर्थातच आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे, तो यावर्षी आपल्याला साजरा होताना दिसतोय। मुंबईमधली दृश्य, मुंबईमधली भव्य आणि अत्यंत सुंदर अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती या क्षणाला आपण पुढारी न्यूजवर आपल्या टी व्ही स्क्रीनवरती बघतो आहोत।
मोठी गर्दी या बाप्पाचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी जमल्याचं चित्र आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवरती दिसतं. गणेशोत्सवामध्ये आता खरी रंगत येणार आहे, जेव्हा आता सूर्य मावळलेला आहे आणि आता रात्रीच्या या सगळ्या अंधारामध्ये विद्युत रोषणाई, अर्थातच आपल्या सर्वांचे डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुण्यामध्ये सुद्धा आता या उत्सवाची रंगत वाढत चाललेली आहे. नागपूरमध्ये सुद्धा अर्थातच हा मिरवणुकीचा उत्सव आता रंगताना पाहायला मिळतोय आपल्याला. मुंबई आणि नागपूर दोन ठिकाणची दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत. आतषबाजी आणि वेगवेगळ्या ठिकाणी होणारं गणपती बाप्पाचं स्वागत आणि त्यात अर्थातच बाप्पाचं अधिक खुलून दिसणारं हे रूप आपण सर्वजण दरवर्षी आपल्या डोळ्यात साठवत असतो. मुंबईमधली ही आणखी भव्य अशी गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ होताना गिरगाव चौपाटी परिसरामधली दृश्य आपण बघतो. मुंबईमध्ये पावसानं आता काहीशी विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे अर्थातच भक्तांचा आणि बाप्पाचा सुद्धा विसर्जनापर्यंतचा प्रवास हा काहीसा आता सुखकर होतो आहे. इकडे पुण्यामध्ये ढोल ताशे वाजतायत आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणुका पुढे पुढे मार्गस्थ होत आहे. विसर्जन मिरवणुकीमधील ढोल आणि ताशे यांचं वादन यांना एक वेगळं महत्त्व आहे, एक वेगळी ऊर्जा खरं तर या वादनाने सगळ्या गणेश भक्तांमध्ये संचारत असते आणि तीच ऊर्जा अर्थातच या तासनतास चालणाऱ्या या सगळ्या मिरवणुकांमध्ये या सगळ्या भाविक गणांना बळ देत. मुंबई, पुणे आणि नाशिक मधली दृश्य आपण बघतो. नाशिकमध्ये आता डोळे दिपून टाकणारी रोषणाई आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या रोषणाईमध्ये विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होताना दिसत आहेत. पुण्यामधली दृश्य, पुण्यामध्ये सुंदर असा, सुरेख असा हा देखावा साकार करण्यात आलेला आहे आणि या देखाव्याच्या पुढे अत्यंत पारंपरिक पद्धतीनं पुण्याच्या एकूणच उत्सवाच्या परंपरेला साजेसा असा हा सोहळा आपल्याला रंगताना दिसतो. मुंबईमध्ये लालबागचा राजा हा त्याच्या राजेशाही थाटामध्ये आता मार्गस्थ होतोय. राजासाहेब 92वं वर्ष आहे आणि राजाला पाहण्यासाठी त्याची झलक डोळ्यासाठी अत्यंत सुंदर असा हा चिंतामणीवरती होत असलेली ही पुष्पवृष्टी, श्रॉफ बिल्डिंग परिसरामधले दृश्य. श्रॉफ बिल्डिंगच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी गणपती बाप्पावरती पुष्पवृष्टी होत असते आणि विशेषतः जेव्हा चिंचपोकळीचा चिंतामणी आणि लालबागचा राजा श्रॉफ बिल्डिंगच्या परिसरामधनं जातो तेव्हा त्याच्यावरती होणारी ही पुष्पवृष्टी अर्थातच सगळ्या लालबागकरांसाठी, सगळ्या
मुंबईतल्या गणेश भक्तांसाठी एक आकर्षणाचा चर्चेचा विषय असतो आणि अशीच ही आता चिंचपोकळीच्या चिंतामणीवरती पुष्पवृष्टी करण्यात येते आहे. त्याचीही दृश्य आपण बघतोय. पुढारी न्यूजवरती ही लाईव्ह दृश्य चिंचपोकळीच्या चिंतामणीची. मुंबईतल्या जुन्या गणेश मंडळांपैकी एक असलेलं हे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं गणेश मंडळ आणि हा चिंतामणी अर्थातच मुंबईकरांचा लाड. गिरगाव चौपाटी परिसरामधली दृश्य आपण बघतोय. भव्य आणि अत्यंत सुंदर अशी ही गणेश मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होते आहे आणि तिकडची ही दृश्य.